आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। विम्याचा हप्ता आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। 2,35,00,000 2,40,00,000 इतक्या सुमारेस महिलांच्या पर्यंत लाभ हा पोहोचलेला आहे। त्याच्या ठिकाणी आहेत ते तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे? किती पैसे जमा झालेत? 3,000 रुपये जमा झालेले आहेत। बहिणींसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुमच्यासाठी मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी एक मोठा महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून लाडक्या बहिणींना चिंता करायची गरज राहिली नसून आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल तर तुमच्यासाठी मोठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। आता तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे। एक नव्हे तर दोन हप्ते देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय घेण्यामध्ये आला असून सविस्तरपणे अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओला सुरुवात करूया। लाडक्या बहिणींसाठी आली मोठी आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे असं आपण का म्हणत आहेत लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। 2 हप्ते देखील लाडक्या बहिणींना एकत्रितपणे देण्याचे चित्र समोर आलेले आहे। आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रितपणे देण्याचा निर्णय देखील घेण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती 2 हप्ते देखील एकत्रितपणे जमा देखील होणार असून त्यांच्या पण बँकेच्या खात्यावरती 2 हप्ते देखील एकत्रितपणे पडणार आहे। तर चला व्हिडिओला करूया सुरुवात महत्त्वाच्या बातमींना। या ठिकाणी आपण बघणार आहोत 2 हप्ते देखील कोणकोणत्या महिलांना मिळणार, कोणकोणत्या महिलांना कोणते काम करायचे आहे जेणेकरून त्यांना पण 2 हप्ते एकत्रितपणे आले पाहिजे। हे 2 महत्त्वाचे कामे देखील तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून करायला सांगण्यामध्ये आले असून जर आता तुमचे पण हे 2 महत्त्वाचे कामे अधुरे असेल किंवा तुम्ही पण ते अधुरे ठेवलेले असेल तर आता तुम्हाला पण ते लवकरात लवकर पूर्ण पार पाडावे लागणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया कोणकोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी मिळणार आहे 2 हप्ते, कोणत्या लाडक्या बहिणींना 2 कामे करायची आहे। जर आता तुमचे पण हे 2 महत्त्वाचे कामे अधुरे असतील तर तुम्हाला पण आता लवकरच देखील 2 हप्ते मिळणार नसून तुम्हाला पण ते लवकरात लवकर 2 महत्त्वाचे कामे करावे लागणार। आता या 13 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून त्यांना पण आता 2 हप्ते देखील एकत्रितपणे मिळणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लगेच बघूया किती रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे। एका हप्त्याचे 1500 रुपये तर दुसऱ्या हप्त्याचे पण देखील 1500 रुपये असे तुम्हाला 2 हप्ते मिळणार आणि 2 हप्त्याची टोटल या ठिकाणी 3,000 रुपये असणार। 3,000 रुपयापर्यंतची रक्कम देखील तुम्हाला मिळणार आहे। तर चला ते 13 महत्त्वाचे जिल्हे बघूया, त्यानंतर आपण ते महत्त्वाचे 2 कामे बघू। जर आता तुमचे पण ते अधुरे असेल किंवा तुम्ही पण ते अधुरे ठेवलेले असेल तर तुम्हाला पण ते लवकरात लवकर पूर्ण पार पाडावे लागणार आहेत। जर आता तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल किंवा तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत असेल आणि तुम्हाला पण असं वाटत असेल की तो हप्ता तुम्हाला कायम मिळणं गरजेचे आहे किंवा कायमचा तुम्हाला तो हवा असेल तर तुम्हाला पण आता हे 2 महत्त्वाचे कामे करणं गरजेचे ठरणार असून आता तुमच्यासाठी 2 हप्ते देखील आले असून 3,000 रुपयापर्यंतची रक्कम देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील करण्यामध्ये येणार असून आता जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव या 13 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला पण देखील आता मोठा दिलासा मिळणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते महत्त्वाचे 13 महत्त्वाचे जिल्हे बघू, त्यानंतर आपण ते 2 कामे बघू जे 2 कामे लाडक्या बहिणींना करणं अत्यंत गरजेचे असल्यामुळे तुम्हाला देखील ते 2 कामे करणं अत्यावश्यक देखील ठरणार असून तुम्ही पण ते लवकरात लवकर पूर्ण पार पाडावे जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर चला व्हिडिओला करूया सुरुवात। महत्त्वाच्या अपडेटला देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवात करणारच आहोत। ते महत्त्वाचे कामे तर आपण बघणारच, पण आता या 13 जिल्ह्यातील
13 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे, कारण की आता या 13 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देखील आता रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील करण्यामध्ये येणार असून आता जर तुम्ही पण याच 13 जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या लाडक्या बहिणी योजना असेल किंवा तुमचे पण या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पण तुम्ही पण याच जिल्ह्यामधून भरलेला असेल तर आता तुम्हाला पण 2-2 हप्ते देखील एकत्रितपणे मिळण्याचा निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात आला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देखील 2 हप्ते देण्याचा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे. तर चला सुरुवात करूया महत्त्वाच्या अपडेटला. कोणत्या 13 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा दूर झालेली आहे. 1 हप्त्याची नव्हे तर 2-2 हप्त्याची देखील लाडक्या बहीण योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांची देखील पूर्णपणे झालेली आहे प्रतीक्षा दूर. तर चला सुरुवात करूया महत्त्वाच्या अपडेटला. तर चला या ठिकाणी आपण ते 13 जिल्ह्यांना सुरुवात करू. त्यानंतर आपण ते 2 महत्त्वाचे कामे देखील या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. ज्या 2 कामांमुळेच तुम्हाला देखील 2 हप्ते मिळणार आहे. ज्या लाडक्या बहिणींचे 2 कामे अधुरी आहेत त्यांनी देखील ते लवकरात लवकर पूर्ण देखील करावे. त्यांनी देखील ते लवकरात लवकर पार पाडणं गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही पण ते लवकरात लवकर पूर्ण करा. तर चला ते 13 महत्त्वाच्या जिल्ह्यांना आपण या ठिकाणी सुरुवात करूया. कोणत्या असणार आहे ते 13 महत्त्वाचे जिल्हे? ज्या 13 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आज दुपारी 12 वाजता देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळायला सुरुवात देखील होणार आहे. पहिला महत्त्वाचा जिल्हा बीड जिल्हा. आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल किंवा तुम्ही पण बीड जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या लाडक्या बहिणी असाल तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज राहिली नसून तुमची पण आता चिंता दूर झालेली आहे. जालना जिल्हा. आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल, जालना जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही पण आता चिंता करू नका. तुमची पण आता चिंता पूर्णपणे मिटलेली आहे. आता तुम्ही पण जालना जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुम्हाला पण काळजी करायची गरज नाही आहे. समोरचा महत्त्वाचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे वर्धा जिल्हा. आता जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज नाही आहे. फक्त 2 महत्त्वाचे कामे लाडक्या बहिणींना करणं अत्यावश्यक सांगण्यामध्ये आलेले असल्यामुळे तुम्हाला पण ते 2 कामे करणं गरजेचे ठरणार आहे. समोरचा महत्त्वाचा जालना जिल्हा. जर आता तुम्ही पण जालना जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुम्ही पण आता चिंता करू नका. नाशिक जिल्हा. जर आता तुम्ही पण नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण आता या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे. तुमच्यासाठी सुद्धा मोठा दिलासादायक निर्णय देखील घेण्यामध्ये आला असून तुम्हाला पण आता मोठा दिलासा देण्याचं काम देखील चालू करण्यामध्ये आला असून फक्त तुम्हाला 2 महत्त्वाचे कामे करायला सांगितलेले आहे. समोरचा जिल्हा असणार आहे आपला संभाजीनगर जिल्हा. आता जर तुम्ही पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र लाडकी बहीण योजनेच्या महिला असाल तर आता तुम्हाला पण मोठा आनंद होणार. मोठा दिलासा देण्याचं काम देखील तुम्हाला देखील या ठिकाणी करण्यामध्ये येणार असून तुमची पण आता पूर्णपणे चिंता मिटलेली आहे असं बोलायला काहीच हरकत नाही आहे. तर चला ते 2 महत्त्वाचे कामे आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊ. जे 2 महत्त्वाचे कामे लाडक्या बहिणींना करणं अत्यंत गरजेचे सांगण्यामध्ये आले असून तुम्ही पण जर लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुम्ही पण लवकरात लवकर हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण मोठा दिलासा मिळेल आणि तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेचा नियमितपणे हप्ता देखील मिळत जाईल. तर चला त्या 2 कामांना, त्या 2 महत्त्वाच्या कामांना सुरुवात करूया. कोणते असणार आहे ते 2 महत्त्वाचे कामे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे बघणार. पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ई-KYC. आता ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC बाकी आहे त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर ई-KYC करून टाकावी, जेणेकरून त्यांना पण या ठिकाणी पूर्णपणे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळेल. ई-KYC महत्त्वाची असल्यामुळे तुम्ही पण ती लवकरात लवकर पूर्ण करून टाका. दुसरं आणि महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार अपडेट करणं. बऱ्यापैकी लाडक्या बहिणींचे आधार अपडेट आहे, पण काही बहिणींनी आधार अपडेट केलं नाहीमुळे त्यांना पण हप्त्याचा लाभ मिळत नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही पण जर असेच अडचणीत असाल तर तुम्ही पण लवकरात लवकर तुमचं आधार अपडेट करा आणि तुमच्या पण बँक खात्याशी लिंक करा. भेटूया दुसऱ्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाकायला अजिबात विसरू नका. धन्यवाद बहिणींनो.